नमस्कार. स्वयंपाकघर निलिमा किचनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत. आज आपण हॉटेल स्टाईल किंवा अगदी परफेक्ट अशी मार्केटमध्ये मिळते तशी घरच्या घरी अगदी सॉफ्ट आणि अगदी चविष्ट अशी नारळाची वडी कशी बनवायचं ते आज आपण बघणार आहोत. अगदी बनवायची पद्धत सोपी आहे, झटपट पद्धतीने तयार होते आणि अगदी सहज कोणीही ही वडी तयार करून घेऊ शकते. तर वडी बनवण्यासाठी इथे सर्वप्रथम आपल्याला लागणारा मेन इन्ग्रेडियंट्स तो म्हणजे ओलं नारळ. नारळाचं प्रमाण आपल्या आवडीनुसार म्हणजे गरजेनुसार कितपत आपल्याला वडी बनवायची त्यानुसार ओलं नारळ घ्या. ओल्या नारळानंतर काय करायचं आहे आपल्याला, आता या नारळाचं आपल्याला साल हे काढून घ्यायचं आहे. तर साल काढताना थोडी काळजी घ्या. जर आपलं नारळ अगदी कडक असेल तर ते साल काढताना थोडंसं आपल्याला कठीण जातं. तर आता हे माझं जे नारळ आहे त्याचं देखील साल जे आहे ते थोडंसं मला कडक जाणवतं आहे. तर याला आपण जे आपलं बटाट्याचं साल काढायचं मशीन असतं त्याच्याने देखील आपण याला काढून घेऊ शकतो. थोडंसं ते रिस्की असतं आणि ज्यावेळेस जे साल काही निघतं ना आपलं नारळाचं ते थोडं जाडसर निघतं, त्यामुळे आपलं थोडं नारळ देखील वाया जाण्याची शक्यता असते. सुरीच्या साहाय्याने अगदी सहज हे निघतं. तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण नारळाचं साल हे काढून घ्यायचे. जर तुम्ही जे पावशीला आपलं जी विडीला असतं त्याच्या सहाय्याने त्या मशीनाने देखील फक्त नारळ खवळून घेतलं तरी काही हरकत नाही, किंवा या पद्धतीने आपण साल काढून घेतलं तरी. तर आता काय करायचं आहे, आता संपूर्ण आपल्याला नारळाचं अशा पद्धतीने पूर्णपणे हे साल काढून घ्यायचे. यामुळे काय असतं, आपली जी काही बर्फी बनवणारी म्हणजे वडी बनवणार आहोत नारळाची ती अगदी दिसायला पांढरी शुभ्र दिसते आणि अगदी परफेक्ट मार्केट स्टाईल ती वडी आपली तयार होते. तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण नारळाचं साल हे काढून घेतले. काही जास्ती वेळ वगैरे लागत नाही. 10 ते 15 मिनटाच्या आत आपलं नारळाचं साल हे काढून तयार झाले. हे नारळाचं साल फेकून न देता आपण भाजीमध्ये किंवा खिचडीमध्ये मसाले भातमध्ये आपण याचा वापर हे करून घेऊ शकतो. तर इथे आपल्याला हे नारळ आता अगदी स्वच्छ असं 1 ते 2 पाण्याने धुवून घ्यायचं आहे. तर मी 1 ते 2 पाण्याने आता हे नारळ धुवून घेतले. त्यानंतर एखादी जाळी या जाळीवरती हे नारळ काढून घ्या. थोडंसं त्याला सुकून घ्या जेणेकरून पाण्याचा अंश ह्यामध्ये जाणार नाही आपल्या वडीमध्ये आणि जी वडी आपली ती लवकर खराब होणार नाही. म्हणून इथे मी थोडंसं फॅनखाली याला सुकवून घेतले. त्यानंतर लगेच याची ह्या पद्धतीने आपल्याला काप तयार करून द्यायचे. जर तुम्हाला करायला आवडत नसेल किंवा जमत नसेल तर तुम्ही हे नारळ किसून देखील वापरलं तरी काय हरकत नाही. तर इथे मी आता नारळ न किसता अशा पद्धतीने आपल्याला आता काप तयार करून घ्यायचे आणि त्यानंतर हे काप आपण मिक्सरला बारीक फिरून घेतले. अशा पद्धतीने तरी केलं तरी काही हरकत नाही, किंवा आपण डायरेक्ट किसून डायरेक्ट वापरला किस तरी काही हरकत नाही. फक्त जो किस आपण वापरणार आहोत तो अगदी बारीक किसणीने किसलेला वापरा. त्यामुळे काय असते, जी वडी असते अगदी छान ती तयार होते. संपूर्ण नारळ मी ह्या पद्धतीने छान त्याचे काप तयार करून घेतले. एकसारखे काप केल्यामुळे काय असणार आहे, जे आपलं आता मिक्सरवरती आपण मिश्रण तयार करून घेणार आहोत ते मिश्रण देखील एकसारखं छान ते तयार होतं. म्हणून अगदी काळजीपूर्वक एकसारखे छान काप तयार करून घ्या. तर इथे मी छोटं मिक्सरचं भांडं घेतलं आहे. त्यामध्ये आपल्याला हे काप टाकून मिक्सरला छान याचं आता ह्या पद्धतीने आपल्याला याचं वाटण म्हणजे किस तयार करून घ्यायचं आहे. अगदी जास्ती जाडही नाही आणि खूप जास्ती बारीकही नाही आहे. त्यामुळे जी वडी असते ती छान दरदरीत अशी ती टेक्स्चर तिचं छान येतं, ती वडी छान तयार होते. त्यानंतर याला व्यवस्थित मिक्स करून घेतले. आता लगेचच आपण हे मिश्रण एखाद्या पसरट भांड्यामध्ये आपल्याला आता काढून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने उरलेल्या खोबऱ्याचं आपल्याला हे मिश्रण तयार करून घ्यायचं आहे. हे मिश्रण तयार करताना आपण तेल, तूप किंवा पाणी वगैरे कसलाही वापर न करता फक्त मिक्सरला छान आपल्याला खोबऱ्याचंच वाटण तयार करून घ्यायचं. हा किस तयार करून घ्यायचा. अगदी सहज हा किस तयार होतो, करताना अजिबात त्रास वगैरे होत नाही. तर इथे आपला आता जो किस होता तो संपूर्ण आता तयार झाला आहे. आता काय करायचं आहे, अगदी परफेक्ट प्रमाणामध्ये आपल्याला वडी बनवायची, म्हणून अगदी परफेक्ट गोडीची अशी म्हणजे चवीची ती तयार व्हायला पाहिजे. गोड जोपणा असतो तो आणि व्यवस्थित साखरेचं देखील प्रमाण यावरती मॅटर करतं. म्हणून काय करायचं, तर एखादं कुठलंही भांडं घ्या, वाटी, प्लेट जे आपल्याला मोजून घ्यायचं आहे ते एखादं भांडं घ्या आणि त्या भांड्याने काय करायचं आहे,
हा किस आपल्याला मोजून घ्यायचा आहे. ह्यामुळे काय होतं, साखरेचं परफेक्ट प्रमाण आपल्याला समजतं आणि जी आपली बर्फी असते अगदी परफेक्ट गोड अशी ती तयार होते. थोडंफार साखरेचं प्रमाण कमी जास्ती केलं तरी काही हरकत नाही. तर त्यानंतर काय केलं आहे, इथे मी संपूर्ण किस मोजून घेतला आहे. बरोबर 3 वाटी आता इथे किस हा माझा आला आहे. तर 3 वाटीसाठी याच्या निम्मी आपल्याला साखर ही वापरायची आहे. तर किस आपला मोजून तयार झाला आहे, 3 वाटी किस आला आहे. त्यानंतर ज्या प्लेट किंवा भांड्यामध्ये आपल्याला बर्फी सेट करायची, त्या भांड्याला काय करायचं आहे, आपल्याला तूप लावून घ्यायचे. तेल लावून घेऊ नका, तेलाचा बर्फीला जास्ती दिवस राहिल्यानंतर वास यायला सुरुवात होते. म्हणून इथे आपल्याला तुपाचाच वापर करायचा आहे. साजूक तूप मी एका प्लेटला लावून आता ही प्लेट आपण साईडला ठेवून घेऊ. लगेचच बर्फी ही करायला घेऊया. तर खोबरं हे भाजण्यासाठी इथे मी एक कढई घेतली. जी कढई आपण घेतली ती थोडीशी जाड बुंदाची वापरा. त्यामुळे आपलं खोबरं तळाशी चिपकणार नाही, म्हणजे बर्फीचा कलर बदलणार नाही, चव देखील बदलणार नाही. तर अगदी थोड्याशा तुपामध्ये आता आपल्याला सर्वात आधी हे ओलं खोबरं जे आहे, नारळ आहे, ते छान परतून घ्यायचं. यामुळे काय होतं, जे काही पाण्याचं टेक्स्चर असतं ते चाललं जातं, म्हणजे पूर्णपणे याच्यातलं पाणी आटून जातं आणि त्यामुळे आपली बर्फी आणि चव देखील छान येते. तर इथे मंद आचेवरती फक्त काही एखादा मिनिटभर आपल्याला याला छान परतून घ्यायचे. अगदी कलर वगैरे बदलेपर्यंत आपल्याला अजिबात परतून घ्यायची गरज नाही. फक्त काही मिनिटांपर्यंत, काही सेकंदांपर्यंतच आपल्याला हे किस छान परतून घ्यायचं आहे. तर इथे 1 ते 1.5 मिनिटभर हा किस मी आता परतून घेतला आहे. किस अगदी परफेक्ट आपला परतून झाला आहे. तुम्ही बघा, किस थोडासा आपल्याला मोकळा असा झालेला दिसतोय. त्यानंतर लगेच याच्यामध्ये अगदी थोडी थोडी साखर घालत आता ही साखर ह्या किसमध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायची. 3 वाटी इथे नारळ घेतले, किसलेलं ओलं नारळ. त्यासाठी आपल्याला 1.5 वाटी साखरेचा वापर करायचा आहे. अगदी खूप जास्ती गोड देखील होत नाही आणि कमी गोड देखील, अगदी परफेक्ट असं साखरेचं प्रमाण हे तयार होतं. जर तुम्हाला प्रमाण साखरेचं कमी करायचं असेल तर तरी काही हरकत नाही. तर अशा पद्धतीने आता काय करायचं आहे, अगदी थोडी थोडी साखर घालत आपल्याला ही साखर मिक्स करून घ्यायची. यामुळे काय होतं, जे काही साखरेचे गोळे वगैरे तयार होत नाही, साखर ही व्यवस्थित छान विरघळते आणि त्यामुळे आपली होळी आणि आपल्या होळीचा कलर देखील तो बदलत नाही. म्हणून कधीही साखर घालताना अगदी थोडी थोडी साखर घालत याला मिक्स करत जा. तर अशा पद्धतीने आता आपल्याला काय करायचं आहे, संपूर्ण प्रोसेस मंद आचेवरती आपल्याला करून घ्यायची. तर जसजशी साखर ही विरघळत जाईल तसं आपलं आता हे मिश्रण आहे थोडंसं आपल्याला सैलसर म्हणजे पातळ होताना दिसेल. तर संपूर्ण साखर मी व्यवस्थित विरघळून घेतली. त्यानंतर लगेचच एक अर्धी वाटीभर आपल्याला अगदी फ्रेश असे मलईही वापरायची. मलईमुळे काय होणार आहे, साखरेचं पाणी हे तयार होतं, आपला जो काय पाक असतो अगदी परफेक्ट तयार होतो आणि त्यामुळे आपली वडी चव देखील छान येते आणि वडी देखील ती व्यवस्थित तयार होते. जर आपल्याकडे दही फ्रेश मलई नसेल तर मलईच्या जागेवरती थोडंसं अर्धा वाटी दुधाचा वापर केला तरी काय हरकत नाही. यामध्ये आपण मिल्क पावडर देखील वापरून घेऊ शकतो. तर मंद आचेवरती याला व्यवस्थित मिक्स करत छान आता आपल्याला याचा छान घट्टसा गोळा होईपर्यंत आता हे मिश्रण आपल्याला शिजवून घ्यायचे. कमीत कमी 10 ते 15 मिनटं आपल्याला हे मिश्रण शिजायला लागतं. गॅसची फ्लेम कशी आहे त्याच्यावरती हे मिश्रण शिजण्यासाठी अवलंबून असतं. जर तुम्ही अगदी फुल गॅसवरती हे मिश्रण शिजवून घ्याल तर खोबरं थोडंसं कच्चं राहतं. ज्यावेळेस आपण पोळी खातो ती कचकच लागते. म्हणून अगदी आवर्जून मी तुम्हाला ही टिप्स सांगते की मंद आचेवरती ही वडी तयार करा, त्यामुळे ती खूप छान चविष्ट ती तयार होते. इथे फ्लेवरसाठी मी अर्धा चमचा आपलं वेलची पावडर घातली, पूर्णपणे ऑप्शनल आहे. आणि जर तुम्हाला आवडत नसेल किंवा तुम्ही घालत नसाल तर स्किप केले तरी काही हरकत नाही. तर याला व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जसं मिश्रण साखरेचा पाक हा आटत जाईल तसं आपलं मिश्रण जे आहे छान रवेदार तयार होतं. पुन्हा याचा छान गोळा देखील तयार व्हायला सुरुवात होते. तर अशा पद्धतीने आपल्याला काय करायचं आहे, आता याचा गोळा करून घ्यायचं. आणखी थोडा वेळ आपल्याला, जर तुम्हाला तसं समजत नसेल तर काय करायचं, अशा पद्धतीचं थोडंसं गोळा व्हायला सुरुवात झाली त्यानंतर काय करायचं, थोडंसं मिश्रण हे काढून थोडंसं काय करायचं त्याला साईडला ठेवायचं आणि थोड्या वेळानंतर ती गोळी असते मिश्रणाची ती चेक करायची. छान गोळी तयार होते का, तिचं मिश्रण व्यवस्थित त्याचा जे मिश्रण असतं ते व्यवस्थित जमा होतं आहे का, त्यावरनं देखील आपल्याला समजून घेऊ शकतो.
तर त्यानंतर पुन्हा आणखी जी गोळी होत होती ती थोडीशी सैलसर मला वाटत होती, म्हणून मी पुन्हा आणखी 2 ते 3 मिनटं मंद आचेवरती याला शिजवून घेतले. तर छान असा गोळा तयार झाला आहे. त्यानंतर काय करायचं, गॅस हा बंद करायचा. लगेचच ते मिश्रण ज्या प्लेटला आपण तूप लावून घेतलेलं सेट करण्यासाठी त्यावरती टाकून घ्यायचा. हा जो काही मिश्रणाचा गोळा असतो ना, कुठल्याही प्रकारची कढई असू द्या ती अजिबात चिपकत नाही. म्हणजे अगदी परफेक्ट असं आपलं मिश्रण हे तयार झालं आहे. त्यावरनं देखील आपल्याला सहज हे समजतं. त्यानंतर लगेच हे मिश्रण प्लेटमध्ये व्यवस्थित पसरून याला आपल्याला आता सेट करून घ्यायचे. बनवायला अगदी सोपी, जास्ती वेळ वगैरे लागत नाही. 15 ते 20 मिनटाच्या आत तयार होते. जसं जेवढं आपलं मिश्रण असेल तसं आपल्याला वेळेचं प्रमाण कमी जास्ती होऊ शकतं. आणि तुम्ही गॅसची फ्लेम कशी त्यावरती देखील हे प्रमाण वेळेचं कमी जास्त होऊ शकतं. संपूर्ण प्रोसेस मंद आचेवरती केल्यामुळे मिश्रण हे छान शिजतं, कलर देखील अगदी छान येते, चविष्ट होते आपली होळी. बऱ्याच वेळपर्यंत म्हणजे बरेच दिवसपर्यंत ती टिकते. अगदी छान असं आपण व्यवस्थित पसरून घेतलं आहे. आता काय करायचं, याला छान सेट होऊ द्यायचं, पूर्णपणे गार करून घ्यायचे. तर मी याला पूर्णपणे गार करून घेतले. वडी बनवण्यासाठी जर तुम्हाला जास्ती वेळ नसेल किंवा पटकन तयार करायचे असेल तर काय करायचं, पुन्हा आणखी 2-1 मिनिटभर ते मिश्रण तुम्ही पुन्हा आणखी शिजवून घ्या. त्यानंतर वडी लगेचच तुमची 15 ते 20 मिनटानंतर ती तयार होते. तर इथे मी 2 ते 3 तास तिला गार करून घेतली. त्यानंतर लगेचच आता आपण याला कट करून घेऊ. आवडीनुसार आता याची पीसेस आपण तयार करून घ्या. डायमंड आकाराने किंवा स्क्वेअर आकाराने आता ही वडी आपण कट करून घ्या. कट करताना तुम्ही बघू शकता तर मिश्रण जे आहे ते अजिबात सुरीला वगैरे चिटकत नाही. म्हणजे अगदी परफेक्ट अशी आपली ही वडी तयार झाली. त्यानंतर काय करायचं, अगदी थोडासा साईडचा भाग आपण काढून घ्यायचा. तर त्यानंतर थोडासा मी साईडचा भाग काढून घेतला, त्यामुळे काय असतं आपल्याला इतर वड्या हे अगदी सहज त्या काढता येतात. तर जेवढी दिसायला सुंदर दिसते आपली खोबऱ्याची ओल्या नारळाची वडी, तेवढीच ती चविष्ट अशी ती तयार होते. एखादा याच्या सहाय्याने आपण याला काढून घ्यायची. आता आपल्याला थोडीशी ती सैलसर वाटते. जसे हवा लागते तशी ही वडी आणखी टाईट आणि थोडीशी कडकही होते. बघू शकाल अगदी परफेक्ट अशी आपली अगदी चविष्ट भरपूर दिवस टिकणारी अगदी मार्केट स्टाईल अगदी परफेक्ट अशी आपली नारळाची वडी ही तयार आहे. अगदी तोंडात टाकतात विरघळेल एवढी छान मऊसूत आणि अगदी परफेक्ट आपली वडी ही तयार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांना शेअर करा, कमेंट्स करा, चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ अपलोड केले तर सगळ्यात आधी त्याचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळेल.